ऍसिड हल्ल्यानं महाराष्ट्र हादरला। सहावीतल्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला। राज्यातल्या मुलींची सुरक्षा वाऱ्यावर। चिमुकलीनं फोडलेल्या या किंकाळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। 11 वर्षांच्या या चिमुकलीवर एका नराधमानं ऍसिड हल्ला केला। शिवरायांच्या महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना घडली संगमनेरच्या वडगावपान गावामध्ये। शाळा सुटल्यानंतर ही मुलगी सायकलवरून घरी जाते। आरोपीनं या मुलीला निर्जन स्थळी गाठलं आणि जाधव कोण असं विचारलं। यावेळी मुलीच्या तोंडावर आरोपीनं अचानक ऍसिड फेकलं। ऍसिड फेकल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। या मुलीनं आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ही जखमी मुलगी दिसली। अचानक झालेल्या या ऍसिड हल्ल्यात मुलीच्या उजव्या बाजूचा चेहरा गंभीररित्या भाजलाय। तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यावेळी चिमुकलीनं नेमकं काय सांगितलं तेही ऐका। कोण होतं काय तुला आठवतं? अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काय विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? अच्छा, गावातलं होतं? बापाचं छत्र हरवलेल्या या मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। ती शांत स्वभावाची, मला तेवढी एकच मुलगी आणि एक मुलगा आहे 4-4.5 वर्षाचा। स्वभाव शांत आहे, तिची काही तडतडी नाही, काही नाही, कोणाला फटकन बोलणारी नाही, काहीच नाही। ही घटना जी आहे ती का घडली असावी? काय तुम्हाला कोणावर संशय आहे का? किंवा तिला कोणी त्रास देत होतं का? काय तिने तुम्हाला सांगितलं की नाही? तसं काहीच सांगितलेलं नाही, कोणी त्रास देतं वगैरे काहीच सांगितलंच नाही तिने। का म्हणे त्यानं जो आला त्यानं मला विचारलं म्हणे की इकडं जाधव कुठे राहतं? तर मी म्हटलं मग इकडे जाधव बिधव कुणी राहत नाही आणि इकडे जाधव नाही। तर त्यानं तिला थांबवलं आणि तिला त्या बाटलीचं वास घ्यायला लावलं। तेव्हा वास घ्यायच्या टायमिंगमध्ये ती वास घ्यायला नकार दिल्याच्यानंतर त्यानं ती बाटलीचं बुच्चन काढलं आणि तिच्या तोंडावर ते ॲसिड टाकलं। दरम्यान पोलिसांकडून आता आरोपींचा शोध सुरू आहे। भर दिवसा एका अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारे ऍसिड हल्ला होणं हे महाराष्ट्रासाठी लाज आणणार आहे। या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। ज्या वयात स्वप्नांना आकार द्यायचा त्या वयात झालेल्या या हल्ल्यानं चिमुकलीची स्वप्नही धुसर झाली आहे। निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार त्या नराधमाला कुणी दिला? समाजातील ही विकृती आज पूर्णपणे ठेचून काढण्याची गरज आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर।